नमस्कार. जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. नाशिक मंसुरी पिंजारी समाज नाशिकतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियाज-ए-गौस व समाज संघटन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. अशोका मार्ग येथील जलसा हॉलमध्ये पार पडलेले या कार्यक्रमाचे हे 6वे वर्ष होते. या मेळाव्यास नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून सुमारे 1500 समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: धार्मिक विधी, गौस-ए पाक नियाजची फातिहा खानी संपन्न, व्याख्यान, समाज संघटन आणि शिक्षणाचे महत्त्व यावर विशेष मार्गदर्शन. प्रमुख उपस्थिती: महाराष्ट्र राज्य मंसुरी पिंजारी नदाब समाजाचे अध्यक्ष आरिफ अली मंसुरी, माजी स्थायी समिती सभापती संजय आप्पा चव्हाण, सलीम मामा शेख, नगरसेविका रुपाली निकोळे, मंगला नन्नावरे, अमायरा शेख यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारुख पिंजारी यांनी केले. आज जुमेरात 1 तारीख मंसूरी पिंजारी जमात की तरफ से हर साल की तरह इस साल भी जो प्रोग्राम किया, आने वाले जितने भी नगर सेवक वार्ड के इधर उधर के जो भी बाहर गांव से जितने भी मेहमान आए हुए थे, हम मंसूरी पिंजारी जमात नासिक पूरी टीम आने वाले को सबका शुक्रिया अदा करते हैं. आज 1 फरवरी 2026 मंसूरी पिंजारी समाज का नियाज-ए-गौस का प्रोग्राम रखा गया था जलसा हॉल में. सभी मंसूरी पिंजारी भाई हमारे मौजूद थे. तकरीबन 1000 लोग आए थे. हम जितने भी मान्यवर आए थे, जैसे हमारे प्रदेश के आरिफ अली मंसूरी और जितने भी मान्यवर थे, हम उनका कई दिल से इस्तेकबाल करते, शुक्रिया करते कि उनका कीमती वक्त हमारे समाज को दिया और समाज के लिए कुछ बातें उन्होंने अच्छे से की. उसके लिए बहुत बहुत हम उनका आभार व्यक्त करते हैं. अस्सलाम वालेकुम. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मोठ्या उत्साहात आणि सर्व समाज बांधव यांनी सर्वांनी मिळून मोठा आनंदाने नियाज-ए-गौस आणि मंसूरी समाजासाठी एक संघटन आणण्याचा प्रयत्न केला आणि सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्सव प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे सर्व समाज बांधवांचे आम्ही आभार व्यक्त करतो. असंच समाजाची प्रगती करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सर्वात हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येऊन समाजाला एक चांगली दिशा, एक चांगलं मार्गदर्शन करावं आणि येणाऱ्या भविष्यात सर्व कामासाठी जे एज्युकेशन असतील, क्रीडा असतील, शैक्षणिक आणि वैवाहिक कारणासाठी किंवा कोर्टात चाललेल्या सर्व नियोजनासाठी सर्वांनी एकत्र बैठक घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण चांगला कार्यक्रम उत्साहात झाला. एवढं बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद. दरवर्षाप्रमाणे आज नाशिक येथे जलसा हॉलमध्ये मंसूरी पिंजारी जमात नाशिक जिल्हा नाशिक टीमच्या वतीने एक नियाज-ए-गौस व समाज संघटनचा प्रोग्राम अतिशय आनंदात पार पडला. त्यात सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व समाज बांधव तसेच सर्व मान्यवर असे हजारोच्या संख्येने उपस्थित होते. तर या प्रोग्राममध्ये हा जो प्रोग्राम आहे दरवर्षी हा मंसूरी पिंजारी समाज यांच्यामार्फत होत असतो. हे 5वं वर्ष झालेलं आहे. हे याच्यापुढेही कंटिन्यू असं दरवर्षी होत राहणार. तरी आलेले आम्ही सर्व मान्यवरांचं, समाज बांधवांचं आभार व्यक्त करतो. जरी आजच्या या कार्यक्रमात आलेले आमचे प्रमुख अतिथी म्हणून आलेले सर्व नगरसेवक चंद्रकांत थोडे साहेब, संध्या कुलकर्णी, यशवंत निकोळे साहेब, अमायरा शेख, तसेच संजय आप्पा चव्हाण, पप्पू शेख, सलीम मामा शेख, तौसिफ मंसूरी, हाजी शब्बीर हाजी मंसूरी आदी मान्यवर उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आलेल्या बांधवांचा सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि मुस्लिम पिंजारी समाजाकडून जे बी नियाज-ए-गौस आणि नियाजचा प्रोग्राम झाला त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. नासिक जिला मंसूरी पिंजारी नदाब जमात की जानिब से हर साल की तरह इस साल भी आज समाज संगठन का कार्यक्रम नियाज-ए-गौस के साथ साथ रखा गया था. ये प्रोग्राम हर साल नासिक जिला कमेटी मंसूरी जमात की, नासिक शहर कमेटी और नासिक ज़िले के अलग अलग तालुकों से सभी अध्यक्ष यहाँ आते हैं और हर साल
समाज मिलावा की शक्ल में ये प्रोग्राम किया जाता है। इस प्रोग्राम से समाज को की एकता और अखंडता पूरे नासिक ज़िले में देखने को मिलती है। और ये प्रोग्राम करने के लिए और ये न्याज़े गौस का जो इतने लोगों को, हज़ारों लोगों को न्याज खिलाते हैं, इसके लिए मैं नासिक ज़िला टीम और नासिक तालुके की टीम, नासिक शहर अध्यक्ष और उनकी पूरी टीम, नासिक ज़िला युवा अध्यक्ष और उनकी पूरी टीम को तहे दिल से मुबारकबाद देता हूँ। और आगे इस तरह का प्रोग्राम नासिक ज़िले में होता रहे मंसूरी पिंजारी नदाब जमात की जानिब से। बस यही मेरी। मान्यवरांनी आपल्या भाषणात समाजाला संघटित होण्याचे आणि शिक्षणाद्वारे प्रगती करण्याचे आवाहन केले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष एनोद्दीन मंसूरी यांच्या मार्गदर्शनाखाली खलील मंसूरी, रशीद पिंजारी, फारिक मंसूरी, ॲडव्होकेट वसीम मंसूरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली।